सिद्धाननत्वार्धादिच चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसा में विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चार्य परम पूज्य आचार्य भगवान अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथम आचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु प्रातः स्मरणीय शांत मूर्ति वात्सल रत्नाकराचार्य गुरु सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की आज की। सुगंधानं रहित फूल सुद्धा भगवंतांच्या चरणामध्ये ठेवल्यानंतर आशीर्वादाच्या रूपामध्ये पुजारी ज्यावेळी त्याला देतो त्यावेळी ते सुद्धा पूजनीय सन्माननीय स्थानाला प्राप्त होतं. त्याच पद्धतीनं सज्जन लोकांच्या संगतीत गेल्यानंतर दुर्जन लोकसुद्धा त्या ठिकाणी आदरणीय आणि सन्माननीय स्थानावर प्राप्त होतात. अशा पद्धतीची चर्चा पूर्व चर्चेमध्ये पूज्य आचार्य अमित गती महाराजांनी सांगून आज वैराग्यशील संयमी साधूंच्या संगतीत राहिल्यानंतर काय लाभ होतो ते आचार्य भगवान इथे सांगतात. कातरो प्रिय धर्मापि व्यक्तं सविघ्न मध्यगा भीत्रपा भावना मानैष चारित्र्ये यतते यती. आचार्य भगवान सांगतात, जिसे धर्म से प्रेम नहीं है तथा जो संयम जन्य दुख सहन करने में कायर है वह साधु भी वैराग्यवान और संसार भीरु साधुओं के मध्य रहने से भय लज्जा भावना एवं मान आदि से चारित्र पालने के लिए व्यक्त रूप से प्रयत्नशील हो जाता है. जे धर्माबद्दल ज्यांच्या मनात प्रेम नाही किंवा संयमाचं पालन करताना जे संकट येणार आहे किंवा त्रास होणार आहे ते सहन करण्यामध्ये सुद्धा तो दुर्बल आहे, शक्तिहीन आहे, असा साधू सुद्धा वैराग्यवान आणि संसार विरू म्हणजे संसार परिभ्रमणापासून भयभीत असणाऱ्या साधूजनांच्या मध्ये म्हणजे त्यांच्या संगतीत त्यांच्या ग्रुपमध्ये तो ज्यावेळी राहायला चालू करतो त्यावेळी भीती लज्जा आणि मग भावना सन्मान या सगळ्याच्या माध्यमातून अपेक्षेनं तो काय करतो चारित्र्याचं पालन करायला शिकतो. आणि तिथं तो चारित्र्याचं पालन करणे साधू चारित्र्य पालन करण्यामध्ये व्यक्तरूप प्रयत्नशील होतो. संगतीचा प्रभाव कधी ना कधी तर पडत असतो, पण हा नियम लक्षात ठेवा, तिथं गेल्यानंतर सुद्धा माझ्या मनात यायला पाहिजे, मला माझ्यात बदल घडला पाहिजे. समोरचे करायला लागल्यात ते बरोबर आहे, मी कुठं तर चुकतोय. जोपर्यंत मी चुकतोय, माझं चूक आहे
याची जाणीव जोपर्यंत स्वतःला होत नाही तोपर्यंत तो कितीही चांगल्या लोकांच्यात गेला तरी त्याच्यात परिवर्तन होत नाही. नसेल तर मग मरीचीचं परिवर्तन आदिनाथांच्या समोशामध्ये झालं असतं. पण इगो मान कशाही घेऊन जो जीवन जगत असतो, जो स्वतःची चूक आणि स्वतःकडे कधी बघतच नसतो, असा जो व्यक्ती साधू कोणी असू दे, मी सुद्धा जरी असलो तर माझ्यात परिवर्तन करण्याचे भाव होणारच. जोपर्यंत माझ्यात ते परिणाम होणार नाहीत आणि ज्यावेळी माझ्यात परिणाम होतील ना, मला बदलायचंच आहे, त्यावेळी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा माझ्यात बदल घडवू शकतात. जब सामने वाले का पुण्य तेज है तो रस्ते वर से जाने वाले भिखारी का गाना सुनकर भी वो सुधर सकता है. अगर सामने वाले का पुण्य तेज नहीं है तो साक्षात तीर्थंकर भी आकर बताएंगे तो सुधर नहीं सकता. तो स्वीकारतच नसतोय मी चुका लागलोय. मग मी चुकालोय हे स्वीकारत नसेल तर मग सुधारायचा प्रश्नच काय, मग परिवर्तन करण्याचा प्रश्नच काय. ज्या वेळेला मी अशुद्ध आहे, माझा आत्मा वर्तमानमध्ये अशुद्ध आहे, याला ज्याच्यावर विश्वास आहे आणि शुद्ध बनण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे, ह्या गोष्टीवर ज्याचा विश्वास आहे तो शुद्ध बनण्यासाठी प्रयत्नशील असतो. आता मी शुद्धच आहे असं म्हणणारे मग ती चारित्र्याचं पालन कसं करणार. मग मी शुद्धच आहे तर मला मग आणि काय शुद्ध काय करायचं, शुद्धला शुद्ध काय करायचं असते. म्हणून ती लोक मग आहे त्या अवस्थेत आपल्याला शुद्धतेला मानून नुसता भाव आणि परिणामांच्या मध्येच जीवन जगण्याचा प्रयत्न करतात आणि क्रियेला ते महत्त्वच देत नाहीत. तसं जोपर्यंत मी चुकतोय, मला काहीतरी बदल माझ्यात घडायला पाहिजे, मला बदलायला पाहिजे अशी भूमिका जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत तो कितीही चांगल्या साधूंच्या संगतीत जाऊ दे, कितीही, तो सुधारणार नाही. आणि ज्यावेळी त्याला नुसतं असं वाटेल मला सुधारायचं आहे, त्यावेळी एका सेकंदात त्याचं बदलण्याचा परिवर्तन होण्याची त्याच्यामध्ये म्हणजे ती व्यवस्था चालू होत जाते. त्यामुळं कोणत्याही कार्याची सुरुवात स्वतःपासून आणि स्वतःच्या मनाला आणि आत्म्याला जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट होत नाही. म्हणून रणभूमि पर युद्ध बाद में चालू होता है, पहले युद्ध तो मनोभूमि पर चालू होता है. हा नियम माझ्या सकट ज्यांना ज्यांना कशा आहेत ना त्या सगळ्या साधूंनी आणि त्या सगळ्या श्रावकांनी समजावून घ्या. मी पहिला माझ्या मनामध्येच योजना करतोय, असं करायचं, असं बोलायचं, असं वागायचं, असं करायचं, सोडायचंच नाही. पहिला माझ्या मनामध्ये युद्ध चालू झालेलं असतं आणि मग रणभूमीमध्ये नंतर युद्ध चालू होतं. म्हणून पहिला मनावर कंट्रोल पाहिजे, मनामध्ये ताबा पाहिजे, मनावर संयम पाहिजे, नंतर आहे. पण आम्ही आम्ही सगळं ठरवूनच बसलोय, सगळं मनामध्ये पहिला आम्ही स्ट्रक्चर काढून ठेवलो, कसं होणार. म्हणून आपण फार ह्या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजे. मराठीत म्हणतात की नाही, मनाची नसली तर जनाच्या तर लाज ठेव, असं एक आपल्या व्यवहारात वाक्य आहे मराठीत, आहे की नाही. तसा हा जो साधू आहे, असे साधू जे निदान जगाच्या भीतीपोटी
भावनेपोटी, लज्जेपोटी, सन्मानापोटी का विना स्वतःच्या चारित्र्यामध्ये ते काय करत असतात, बदल घडवत असतात. पण ज्यांना ही पण गोष्ट नसते त्याला काय करणार? अतिशाना त्याचा बैल रिकामा असतो, लक्षात ठेवा. मी बरोबरच आहे म्हणणाऱ्यांना जगात कोणीही परिवर्तन करू शकत नाही. कोणीही परिवर्तन करू शकत. प्रश्न, जिसे धर्म से प्रेम नहीं है और जो कायर है उसे साधू बनने से क्या लाभ है? ज्याला धर्माबद्दल, देवशास्त्र गुरूंच्या बद्दल आदर नाही, प्रेम नाही, आस्था नाही आणि संयम पालन करण्यामध्ये ज्याच्या मनामध्ये भीती आहे, कायर म्हणजे भित्रा, तर त्याला साधू बनण्यापासून त्याचा काय लाभ आहे? तर उत्तर देतात, जिसे रत्नत्रय में अभ्यंतर से रुचि नहीं है किंतु ख्याति पूजा की ओर विशेष आकर्षित रहता है तथा मात्र वचन और काय संबंधी आश्रवों को रोकने वाला द्रव्य संयम ही जिसने ग्रहण कर रखा है, ऐसा साधु भी जब संसार भीरु तथा वैराग्यशील साधुओं के बीच रहता है तब वह भी अन्य साधुओं की संसार भीरुता देखकर स्वयं संसार के दुखों से भयभीत होकर अथवा अपने हीन आचरण से लज्जायमान होकर अथवा अहो ये साधु धन्य है जो अपने चारित्र में दृढ़ है, मुझे दृढ़ चारित्री बनना है, इस भावना से अथवा जैसा द्रव्य, क्षेत्र और काल इनके लिए है वैसा ही मेरे लिए है, फिर मैं कायर क्यों बन रहा हूं? मैं भी इसी प्रकार का चारित्र पालन कर संसार सागर से पार होने रूप अपने कुल धर्म का निर्वाह करूंगा। इस प्रकार के गौरव से वह अपनी पाप क्रियाओं से निवृत्त होने का उद्योग करता है। द्रव्य संयम धारण करने का यह लाभ हुआ कि वह चारित्रवानों की संगति प्राप्त होते ही स्वतः भाव संयमी बन गया। चंद्रकीर्ती सागर महाराज जी, ज्यावेळेला आपण वाचन करत असतोय, समोरचे जसं वाचन करण्याची पद्धती शिकवतात तशा पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. समोरचे एका छंदमध्ये, एका लयमध्ये म्हणत असतात आणि आपण एकटंच वेगळ्या छंदाला, वेगळ्या लयामध्ये म्हणत गेलो तर तिथं जसा विषय, जशा विचारांची भावना, जे परिणाम तिथं दिलेत त्याच्या विरुद्ध वेगळ्या
छंदामध्ये जर आपण म्हणत गेलो तर आपल्याला पण चुकीच्या पद्धतीनं वाचनाची सवय लागेल आणि आपल्यामुळं दुसऱ्यांनाही वाचण्यामध्ये चुकीच्या सवयी लागतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जसं समोरची व्यक्ती वाचण्याच्या पद्धती शिकवा लागलेत तशीच वाचायला पाहिजे. चुकीच्या ठिकाणी आलाप ओढत गेला आणि चुकीच्या ठिकाणी प्लूत म्हणजे आ असं वडत गेला तर स्वतः पण वाचायला चुकीचं शिकचिला आणि आपल्यामुळं आजूबाजूच्यांना पण चुकीच्या शिकवायच्या पद्धती शिकवचिला. जसं रत्नत्रयामध्ये अभ्यंतरामध्ये रुची नाही, बहिरंग तर तो पालन करायला लागला, पण अंतरंगामध्ये त्याची पालन करण्याची रुची नाही, त्याच्यामध्ये उत्साह नाही, आनंद नाही. म्हणून मी कायम सांगतोय सगळ्यांना, किमान व्रती लोकांनी आणि महाव्रतींनी आनंदी राहायला शिकलं पाहिजे. तुमचा आणि आमचा चेहराच असा असतोय एंडेल तेल फेल्यागत आणि मुडदूस झाल्यागत. मग ती लोक आम्हाला बघून कशी समाधानी राहतील, कशी सुखी राहतील? ही संसारी लोक तुमच्या आमच्या पुढे येतात, त्यांचं तिथलं दुःख विसरायला येतात आणि आम्हीच असं बसतोय त्यांच्या पुढं जणू काय आता आमच्या डोक्यावर गावाचं आणि जगाचा एवढा भार आहे. मग ते म्हणणार हे स्वतःच दुःखी आहेत आणि आता आम्हाला यांनी काय सुखी राहणार आहे. संकट, मान, अपमान, सन्मान हिंदू धर्माच्या अपेक्षेनं श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्रांच्यावर पण आले आणि जैन धर्माच्या अपेक्षेनं ह्या पंचम कालामध्ये या हुंडक अवसर्पणी कालामध्ये तीर्थंकरांच्यावर पण आले आणि भरत चक्रवर्तीवर सुद्धा अपमान सहन करण्याची भूमिका आली का नाही? मग तेवढ्या मोठ्या साधू महापुरुषांचा अपमान होतो तर आम्ही कुठल्या झाडाचा पाला? शांतीसागर महाराजांच्यावर उपसर्ग झाले, आम्ही कुठल्या झाडाचा पाला? पार्श्वनाथ तीर्थंकरांच्यावर उपसर्ग झाला, आम्ही कुठल्या झाडाचा पाला? अनेक साधूंच्यावर उपसर्ग झाले, आमच्यावर उपसर्ग व्हायला लागले हे काय पहिलं आहे काय? नवीन आहे काय? आमचा अपमान होतो नवीन आहे काय? आम्हाला सन्मान मिळाला नाही नवीन आहे काय? एक प्रसंग सांगतो तुम्हाला. नुसता तोंडानं नावं घ्यायची नसतात, शिकण्याची भूमिका असली पाहिजे. या नवीन साधूंनी तरी लई शिकलं पाहिजे. पण इथं पुढं सांगितले ना ह्याच्यात की मान सन्मानाच्या आहारी जाऊन आपल्या परिणामांना आणि आपल्या विचारांना जे कॉम्प्रोमाइज करतात ते साधू कधी भविष्यात यशस्वी होत. गुरु ज्ञानसागर महाराजांची समाधी झाली आणि आचार्य विद्यासागर महाराज नवाचार्य त्यावेळेचे, नंतर संत शिरोमणी झाले, नंतर सगळं झालं ते. पण त्या आचार्य श्री फिरोजाबादमध्ये बहुतेक 99% फिरोजाबादमध्येच असेल, विहार करत एकटेच गेले. त्याच गावामध्ये नगरामध्ये मोठं गाव आहे आणि मंदिरं जास्त आहेत. जे मेन मोठं मंदिर मानलं जात होतं तिथं अन्य एक मोठ्या महाराजांचा संघ होता, अत्यंत मोठ्या महाराजांचा. हजारो लोक तिथं होती आणि मी दुसऱ्या मंदिरामध्ये गेले, दर्शन केले. स्वागताला एक व्यक्ती नाही. हे आचार्यश्रींनी सहन केलेत म्हणून पुढं भविष्यामध्ये त्यांच्या स्वागताला राष्ट्रपती सुद्धा आले. आयता आबाळातनं पडल्यात आणि त्यांनी एवढं मोठं झाले नाही.
एक व्यक्ती त्यांच्या स्वागताला नाही. निवांत गेले, मंदिरात शांत बसले. तिकडं दुसऱ्या महाराजांच्याकडं चौक्याला 10 समाजातली पाणी 50 चौके तिकडे लागलेत. क्षणाला तुम्ही आहारला उठणार आहे काय? आहारला विचारलं सुद्धा कोण नाही. आचार्यजी शांत गेले, भगवंतांचं दर्शन केले. अचानक गेल्यात, सांगितले नाही. गेले, दर्शनला गेले, दर्शन केले, शांत भगवंतांच्या पुढे ध्यान करत बसले, जाप्य करत बसले. लोक या लागलेत, चाललेत. एक श्रावक कोण विचारला नाही. आम्हाला लोक विचारतात एवढं तर अजून आमचं पुण्य आहे. लोक आम्हाला बोलवतात ह्याचं तर आम्हाला पुण्य आहे. लोक आम्हाला घरात गेल्यानंतर निदान दून, पण आम्हाला लोक मस्त प्रेमानं द्यायला लागलेत. पण आमच्या मनातला युगो जागा करून आम्हीच आर्त रौद्र ध्यान होऊन पुढं मिळाल्यानंतर सुद्धा खायचे जर आमचे भाव होत नसतील आणि कशाय करून, मत्सर करून, ईर्ष्या करून, आर्तरौद्यान करून परत प्रेमानं घालणाऱ्या श्रावकांच्या बद्दल सुद्धा आमच्या मनात भाव जर बिघडत असतील तर तो दोष कर्माचा नव्हे, तो दोष समाजाचा नसतो, तो दोष आमच्या प्रवृत्तीचा असतो, आमच्या स्वभावाचा असतो. खरोखरच कर्म उदयात असतं तर मला कोण पडघानच केलं नसतं. खरोखरच माझ्या कर्माचा उदय असता तर मला कोण चौक्यात बोलवलंच नसतं. सगळं आहे तरी सुद्धा माझं मन स्थिर नाही. माझ्या मनोभूमीवर एवढं मोठं युद्ध चालू आहे. त्याला समाज काय करणार? त्याला श्रावक काय करणार? कर्म तर त्याला काय करणार आहे? आचार्यजींना कोणी विचारलं नाही. आचार्यजी जाप्य घालत बसले. एक तसल्यात श्राविका आली, वयोवृद्ध, आणि त्या श्राविकेने विचारले, आपण कुठनं आलात? आचार्यजी शांत हसले. तुमचं बरं आहे काय? 11:15 वाजता ती श्राविका विचारते, तुम्ही आहारला उठला नाही काय? आचार्यजी नाही पण म्हणले नाहीत, वय पण म्हणले नाही. शांत बसून नुसता तिच्याकडे बघून हसले. ही चर्चा त्या महाराजांच्या संघात तिकडे गेली की कोण एक तरुण मुनी महाराज आलेत, भगवंतांच्या शांत जाप्य घालत बसलेत, सगळं केलेत. कोण चौका लावलं नाही, उपवास झालाय, कोण हार केले नाही. आणि त्यांना विचारलं तरी ते शांत कोणतंही उत्तर न देता नुसतं शांत हसत बसले. मग काही श्रावक आले आणि सामायिक नंतर चौका लावले, पाणी घेऊन आले, आचार्यजींना निवेदन केले, आहारला उठा. मग आचार्यजी उठले, आहारला गेले, आहार करून आल्यावर मग मौन सोडले. मग श्रावकांनी विचारलं, अहो तिथे एवढा मोठा संघ होता आणि तुम्ही मग तिथं का आहारला आला नाही? तर आचार्यजी म्हणले, साधु को निवेदन किए बिना और अगर मेरे कमंडल में शुद्धि का जल आप लोग डालते और निवेदन करते, कुठल्या मंदिरात चौका आहे, कुठं आहे, मला त्याच्याशी काय संबंध आहे? माझ्या कमंडलमध्ये पाणी घालून आहारला निवेदन केल्याशिवाय मी कसं उठू शकतोय? मी उठलो नाही. मग तुम्ही सूचना तर द्यायला पाहिजे होता. त्यावेळी आचार्य म्हणले, साधू को आहार के लिए सूचना नहीं दे सकता. पण त्यावेळी आचार्य म्हणले नाहीत, मी आचार्य आहे, मी एवढा तरुण आहे, एकच चौक्याचं पाणी घेऊन आलाय, मी एकाच चौक्याच्या पाण्यावर का उठू? 2-4 चौके का लावला नाही? त्यांनी नाही.
उद्दिष्ट आहाराचा दोष ज्या वेळेला मी म्हणेन चौका लावा, माझी व्यवस्था करा, त्यावेळेला वरण भात जरी करायला लावला तरी तो उद्दिष्ट आहाराचा दोष आहे. आणि जर आपण न सांगता, आपण न कुठले विकल्प करता जर चौकी लागत असतील आणि त्या चौक्यात जाऊन आम्ही आहार घेत असेल तर काही उद्दिष्ट आहाराचा दोष लागत नाही. दुसरं, एका चौक्यामध्ये सलग 3 दिवस जरी आहार झाला तरी साधूंच्या आहारामध्ये दोष येत नाही. चौथ्यांदा त्याच चौक्यामध्ये जाण्यासारखा प्रसंग आला तर साधूंनी विचार करणं गरजेचं आहे. सलग 3दा जरी आहारला एका चौक्यात गेलं तरी साधूंना शास्त्राप्रमाणे दोष नाही. आता मी समाजात प्रत्येक घरामध्ये प्रत्येक समाजातल्या घटकांच्या साधू पोचावेत या भावनेने मी माझा नियम घेतलो की 4 महिन्यात एका घरात दुसऱ्यांदा आहारला जायचं नाही. ते माझं वृत्ती परिसंख्यान तप आहे. याचा अर्थ तो मला दोष लागतोय म्हणून मी जात नाही असं नाही. मी 4 वर्षापूर्वी असंच करत होतो, 3 वर्षापूर्वी असंच करत होतो. पण ज्यावेळी शास्त्रामध्ये माझ्या वाचण्यात उद्दिष्ट आहाराचं वास्तविक व्याख्या माझ्या लक्षात आली तर एक ठिकाणी आम्ही 2-3 महाराज असताना 2च चौके लागले. आम्ही गेलो तिथं आहारला गेलो आनंदानं. माझ्या या पापकर्माचा उदय समजून मी त्या दिवशी एकच आज पण जेवढे महाराज आहेत तेवढेच चौके लागले. तर पहिला मी म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करत होतो हे चुकीचं आहे. आज मी सांगत नाही. मी त्या चौक्यात जातो, एकच धान्य आहार घेतो. आपण तपस्या करायचं, आपण त्याग करायचं आणि जे आहे ते आनंदानं खाऊन यायचं. त्याच्यानंतर मी पूर्वी तर सांगत होतो तुमचं कर्तव्य आहे एक तरी चौका जास्त लावायला पाहिजे, निदान जेवढे साधू आहेत तेवढे तरी चौका लावायला पाहिजेत असं मी सांगत होतो. पण आता तेही सांगायचं बंद केलं. आपल्या कर्माचा उदय असल्यावर ती लोक काय करणार आहेत? आपण जायचं, आपल्याला जेवढं घ्यायचं आहे, जेवढं ग्रहण करायचं आहे तेवढं ग्रहण करायचं, यायचं. पण मी चौकीवाल्यांच्या बद्दल विकल्प करायचे सोडून दिलं. 1% साधू श्रावक असू शकतो अहंकारी, गर्व किंवा अपेक्षा ठेवण्याची. पण 95% श्रावक जे असतात ना ती व्यवस्था सांभाळण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळे यदा कदाचित ते आम्हाला सूचना देण्याची ताकद कुणामध्ये नाही, पण आम्हाला निवेदन करू शकतात की तुमच्या एकट्याच साधूंचा आहार तिकडे राहिले, काय करता बघा. याचा अर्थ त्या सूचनेला, त्या निवेदनाला आम्ही आदेश म्हणू शकत नाही की तुम्ही आम्हाला आदेश देताय, असं होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. आदेश केव्हा म्हणू शकतोय आम्ही? पहिल्याच दिवशी चौके लागलेत आणि पहिल्याच दिवशी त्यांनी श्रीमंत आहेत, त्यांनी मोठे आहेत, त्यांनी प्रतिष्ठित आहेत, तुम्ही त्यांच्या घरात जाता काय बघा, हा आदेश किंवा ही चुकीची सूचना होऊ शकते. पण आपल्या अनावधानानं एखाद्या गरिबाच्या घरात चौका होत नसतील, तिथं आपला आहार झाला नसेल, साधूंची संख्या जास्त असेल तर त्या सूचनेला, निवेदनाला कधी आपण असं अहमवृत्तीनं घ्यायचं नाही की तुम्ही साधूंना सांगणं एवढं मोठं झालंय का. ते मोठे असते तर इकडं आलेच नसते. ते अजून आपल्याला लहान समजतात म्हणून तर साधूंच्या व्यवस्थेमध्ये ते जे स्वतःला मोठे समजतात, जे साधूंच्या पेक्षा मोठे समजतात स्वतःला, ते इकडं मंदिराकडे येतच नाहीत. ते त्यांचं जीवन मस्त जगत बसलेत त्यांनी त्यांच्या ठिकाणी. म्हणून परिणामामध्ये विशुद्धता असणं फार गरजेचं. बहिरंगामध्ये काय
मग फक्त आहारला जातानाच तो स्वाभिमान का जागा होतो साधूंना? बाकीच्या गोष्टी सावकांच्याकडनं मागताना स्वाभिमान नसतोय. तवाला आचार्य वृत्ती आम्ही स्वीकारतोय. मला हे आणून दे, मला ते आणून दे, मला ही वस्तू दे, मला ती वस्तू दे. त्यावेळी आमचा स्वाभिमान नसतोय. म्हणून साधूंच्या मनामध्ये बहिरंग क्रियेमध्ये थोडा इकडं तिकडं कमी जास्तपणा झालं, फार मोठा दोष नाही. पण अंतरंग परिणाम जे आहेत, भाव परिणाम फार सुरक्षित राहणं गरजेचं. त्यामुळे मान सन्मान अपमान हे सगळं सगळं ह्याच्यापूर्वी अनेक साधूंच्या पुढे जाऊ. आचार्य शांती सागर महाराजांना जैन समाजातल्या श्रावकांनी गावातून विहार करण्यासाठी सांगितलेले किती उदाहरण मी देऊ तुम्हाला. फक्त उल्लेख, सिद्धिब्राह्मण तलवार घेऊन मारायला आला आणि खुळ्यानं काठीनं झुडपून काढला, एवढेच आहेत. त्याच्या पुढं जाऊन जैन समाजातल्या लोकांनी शांतीसागर महाराजांचा किती ठिकाणी अपमान केलाय. कित्येक साधूंनी शांतीसागर महाराजांचा अपमान कित्येक ठिकाणी केलाय. पण शांतीसागर महाराजांनी तो तिथं विसरून पुढे गेले, ती लक्षात ठेव. मग काय माझा पहिल्यांदा अपमान व्हायला लागला काय समाजात? पहिल्यांदा माझ्याबरोबर अभिनय झाला का? कोणत्या तरी साधूंनी मी पहिला साधू आहे का माझा अपमान झालेला या जगात? पण ज्यांनी याला सहन करून समताभाव धारण केले ते फार मोठे झाले. आणि ज्यांनी त्याचा मनात राग द्वेष ठेवून ईर्ष्या मत्सर करून तिथे अहंकार निर्माण केला, ते साधू लोकांना दिसायसाठी गर्दीत मोठे झाले, पण व्रतामध्ये संयमामध्ये ते कधीच मोठे होऊ शकले नाही. म्हणून अभ्यंतर रुची महत्वाची. आणि ज्याला अभ्यंतर रुची असते ना, ते साधू असलं काही विचार करत नाही. एवढ्या मोठ्या पंचकल्याण पूजा झाल्या, एवढ्या मोठ्या पंचकल्याण पूजा झाल्या, एवढे मोठे विधान झाले. त्या विधानात मी गेलो, त्या पंचकल्याण पूजेत गेलो, माझा फोटो त्या पत्रिकेत नव्हता, माझं नाव त्या पत्रिकेत नव्हतं, त्या सन्मान पत्रावर माझं कुठं नाव फोटो नव्हतं, काहीही नव्हतं. पण श्रावकांनी, त्या समाजातल्या लोकांनी अचानक पुरा 8 दिवस पूजा आहे मला निमंत्रण द्यायला आले. ती लोक म्हणत होती, तुम्ही एवढे मोठे आचार्य आहे, आमच्या पत्रिकेत फोटो नाव गाठलं नाही, तुमचं फोटो गाठलं नाही, आम्हाला 1 दिवस संधी द्या. मी म्हटलो मला वेळ नाही, माझ्याकडे कार्यक्रम आहेत, अष्टाची बहुतेक पुढं काहीतरी पूजा होती, असं काहीतरी होतं, आणि माझ्याकडे वेळ नाही, मी येऊ शकत नाही, माझी तयारी आहे पूजेची, जयसिंगपूरच्या पूजेला, जयसिंगपूरची. मला फार निवेदन केले. मी त्यावेळी मला एकच वाक्य त्या कमिटीतल्या लोकांनी म्हणले, पत्रिकेत फोटो आणि नाव नाही म्हणून जर महाराज आम्हाला तुम्ही टाळत असाल तर 1 दिवस फक्त आम्हाला द्या, आम्ही परत नवीन पत्रिका आणि फोटो छापतो, पण तुम्ही यायलाच पाहिजे. मी म्हटलं फोटो आणि पत्रिका छापण्याची काही गरज नाही, माझं मी येतो. गेलो त्या पूजेला. काय सन्मान घ्यायचा असतं? आचार्य वर्धमान सागर महाराजींचा संघ होता. मी म्हटलं आपल्यापेक्षा मोठ्या साधूंच्या सान्निध्यात 4-5 दिवस राहायला मिळेल, संघाच्या ग्रुपमध्ये राहायला मिळेल, जाऊया आपण तिथं. काही तांत्रिक बाबीमुळं माझंही काही नियोजित नव्हतं, काही नव्हतं. बांबवड्याच्या पूजेमध्ये काही माझं नाव नव्हतं, माझं फोटो नव्हतं, पत्रिकेत काही नव्हतं. पूजा 3 दिवसानं 4 दिवसांत चालू होणार आहे. आणि मला तिथली कमिटी आली आणि म्हटले आचार्यश्रींनी
तुम्हाला त्या पूजेला यावं असं आचार्यांची इच्छा आहे, तुम्ही आला तर बरं होईल आणि आम्ही निवेदन करू. काही माझं फोटो पत्रिकेत काय नव्हतं. आम्ही गेलो तिथं, राहिलो 5-6 दिवस. जेवढं मला होईल तेवढं मोठ्या साधूंची सेवा केलो, जेवढं मला शक्य आहे तेवढं त्या पूजेत मी जापे भक्ती केलो, निघून आलो. काय विचार करायचा असते त्याला? प्रत्येक ठिकाणी मान आणि सन्मान मिळेलच अशी अपेक्षा करणारे साधू मोठे कधीच होऊ शकत. फोटो आणि पत्रिकेतल्या नावामुळे साधू मोठा होत नाही, विचारांच्यामुळे साधू मोठे होत असतात. लक्षात ठेवा. कुंतलगिरीचा महामस्तकाभिषेक होता 2013 सालाला. 100 वर्ष गुरुकुलला पूर्ण झाले म्हणून कार्यक्रम होता. पूज्य आचार्य शीतलसागर महाराज जी तिथं जाणार होते, पण अचानक आचार्यजींच्या आमच्या समाधीनंतर शीतलसागर महाराजजी थोडे गुरूंच्या अचानक वियोगामुळं थोडं अस्वस्थ झाले. मग त्यांची शारीरिक मानसिक थोडं अस्वस्थता झाली आणि म्हणले मी येणार नाही. आणि त्यांच्याकडून चूक झाली की आचार्य सन्मती सागर महाराजांचा फोटो पण त्यांनी त्या पत्रिकेत गाठला नव्हता. आणि तो शीतलसागर महाराजींना थोडं विकल्प होता. पण समाजात आता कोणच साधू तिथं नसतील तर काय होईलची व्यवस्था. वालचंद काका मला निवेदन केले, मी म्हटलं मी येतो चला. मला म्हटले तुमचं फोटो घालून नवीन परत पत्रिका छापतो. मी म्हटलं तसली काय मला आवश्यकता नाही. सांगायचा उद्देश एवढाच आहे की या सगळ्या गोष्टी पूर्वीच्या साधूंनी आम्ही लोकांनी सगळं सण केले आणि ते सण करून सुद्धा सगळ्यांच्या बद्दल मनामध्ये प्रेम आस्था ठेवली म्हणून इथंपर्यंत आम्ही आलो. आणि छोट्या छोट्या गोष्टींच्यासाठी आपण श्रावक आणि आपण साधू लोक ह्या मनोभूमीवर असलं शांत निर्मळ मनोभूमी असते, त्याच्यावर एवढं वादळ आपण निर्माण करतो, एवढा वादळ निर्माण करतो की स्वतः अस्वस्थ. जिथं कर्मनिर्जिरेचं साधन आहे तिथं आम्ही कर्माच्या आश्रवाला व्यवस्था निर्माण करतो. म्हणून अभ्यंतर ज्यांना रत्नत्रयामध्ये अभ्यंतरामध्ये अंतरंगात रुची नसते आणि ख्याती पूजा कीर्ती लाभ याच्यामध्ये विशेष आकर्षित आपण ज्यावेळी होतो त्यावेळेला मात्र वचन आणि काये संबंधी आश्रवांना थांबवणारा जो द्रव्य संयम म्हणजे बाहेरून ज्यांनी संयमाला ग्रहण केलेला आहे असे साधू सुद्धा संसार बिरू म्हणजे पंचपरिवर्तनातून संसार परिभ्रमणाची भीती ज्यांना आहे आणि जे वैराग्यशील आहेत अशा साधूंच्या संगतीत राहून ते सुद्धा अन्य साधूंच्या सारखं संसारापासून भीरुता अन्य साधूंची संसार भीरुता बघून स्वतः संसाराच्या दुःखाने ते भयभीत होतात. त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या हीन आचरणाने लज्जायमान होऊन आणि दुसऱ्या साधूंच्या चारित्र्याची दृढता पाहून ते स्वतः चारित्र्यामध्ये दृढ बनतात आणि अशा भावनेनं द्रव्य क्षेत्र काल या सगळ्यांना घेऊन ते चांगलं आचरण करणाऱ्या साधूंचं सुद्धा काल तेच आहे, क्षेत्र तेच आहे. मग माझ्यापाशी पण तेच क्षेत्र त्याच कालामध्ये मी जगत असताना कुठेतर माझाच पुरुषार्थ कमी पडतो किंवा माझे विचार चुकीचे आहेत याला तो साधू स्वीकारतो. बघा इथं इथं जादू घडला नाही, आपोआप ते बदलले असं. त्या साधूंनी विचार केला की जे चांगलं वागणारे साधू आहेत ते पण त्याच क्षेत्रात आहेत, त्याच कालात आहेत आणि मी पण तिथंच आहे.
मग ते एवढं चांगले वागू शकतात तर मी वागू शकत नाही, म्हणजे माझी पुरुषार्थाची हिंता आहे. नमित सागर महाराजजी बरोबर 7:15 7:30ला सामायिकला बसतात आणि मी 8 वाजता सामायिकला बसतो. मी पण कुंभोजमध्येच आहे, मी पण त्याच मंदिरात आहे. मग त्यांनी बरोबर टायमात सगळं करू शकतात तर मी करू शकत नाही. याचा अर्थ कुंभोजच्या गावाचा दोष नाही, क्षेत्राचा दोष नाही, कालाचा दोष नाही, तो दोष माझा आहे, हे मला स्वीकारायला पाहिजे. जर क्षेत्राचा दोष असता तर त्यांना पण ते नियम लागू झाले असते. म्हणजे माझ्यात कुठंतरी विचार तर चुकीचे आहेत किंवा माझा पुरुषार्थ कुठंतरी कमी पडतोय, हे जोपर्यंत मी स्वीकारत नाही तोपर्यंत मला बदलायचे भावणार नाही. म्हणून तो साधू स्वतः याचा विचार करतोय की मला सुद्धा मुझे दृढ चारित्री बनना चाहिए, मला सुद्धा असं दृढ चारित्र्यवान बनलं पाहिजे, अशी भावना ज्यावेळी त्याच्या मनामध्ये येते त्यावेळेला तो, मग त्या पण साधू आणि मी पण एकाच ठिकाणी आहे तर मी असं का करू शकत नाही, म्हणून तो बदल करतो आणि मग चारित्र्याचं पालन करून या संसार सागरापासून पार होण्यासाठी आपला कुलधर्माचं म्हणजेच माझ्या चारित्र्याचं पालन मी का करू शकत नाही, मला करायला पाहिजे अशी भावना निर्माण करतो आणि पाप क्रियांच्यापासून निवृत्त होण्याचा तो पुरुषार्थ करतो. आणि द्रव्य संयमाला धारण केल्याबरोबर आपण सुद्धा चारित्र्यवान लोकांच्या सानिध्यात राहून तो सुद्धा भावसंयमी बनतो आणि आपल्या जीवनाला तो पवित्र बनवण्याचा मार्ग प्रशस्त करतो. हा संगतीचा प्रभाव की चुकीचा साधू, शिथिल साधू सुद्धा चांगल्या साधूंच्या संगतीत येऊन ते सुद्धा चांगलं बनण्याचा प्रयत्न करतात. तर असं आपण लोकांनी सुद्धा चांगल्या लोकांच्या संगतीत राहून आपण सुद्धा चांगलं बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.